चला लाईव्ह कॅमेरा इकडे दाखवा. चला पारितोषिक दिलं इकडे बघा. बाळू पवार यांच्याकडून अर्जुन यांस पारितोषिक 500 रुपये. उत्कृष्ट खेळी केली, 49 धावांची खेळी केली, एकाकी झुंज. हॅलो हॅलो, आले आले लाईट आले. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लगावलेला हा षटका. स्वागत केलंय रोहित याच. स्वतः फील्ड चेंज करतोय रोहित. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. याचा सामना करेल आणि हा स्टेट ड्राईव्ह 1 बाउंड चौकार. चेंडूंवरती मोठे फटकार लगवले. संघाची वाढती धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आणि वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय तो विजय मोरबा पवारवाडीचा एक विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. तुम्ही डिसिजन आम्हाला सांगत जावा, इथं तुम्ही लांबनं नुसतं सांगताय. हा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. बबलू जाधव, तुम्ही जे डिसिजन घेताना ते आम्हाला पण कळवत जावा. पण पुढील चेंडू रोहित यांचा सामना करेल विजय आणि कव्हरला लगावलेला हा एक देखना स्ट्रोक आणि चौकार. तुषार फक्त प्रेक्षकच बघत राहिलेत. चिरनेर या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे साहिल, ज्याच्या नावावरती 2 टू व्हीलर्स आहेत. तर पलीकडे दिग्गज खेळाडू होता अमोल कर्जत एक्सप्रेस. अमोल याच्या नावावरती 3 टू व्हीलर आहेत, परंतु नामवंत महाराष्ट्रातील आयकॉन परंतु आपल्या संघाला बक्षीस फेरीत दाखल करू शकले नाहीत. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू हाताला. एक धाव सहजरित्या पूर्ण. एक धाव पूर्ण. गोलंदाज थांबवण्याचा प्रयत्न केला तो रोहित यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे रोहित. रोहित याचा सामना करेल तो रणजित, एक आयकॉन खेळाडू आहे. निर्धाव असा चेंडू हाताला थांबवण्याचा प्रयत्न केला रोहित याने. सलगचे 3 चेंडू खराब हाताळले गेले, परंतु 2 चेंडूवरती कमबॅक पाहायला भेटलं. रणजित हा एक आयकॉन खेळाडू आहे. दौंड या गावाला बिलॉंग करणारा, आज रायगड जिल्ह्यातून खेळतोय. आणि षटकार कव्हरच्या डोक्यावरून लगावलेला हा षटकार.
नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती तुषार याचा सामना करेल तो विस्फोटक फलंदाज मोरबा पवारवाडी संघाचा विजय. हा लेदर बॉलवरती खेळणारा खेळाडू आहे. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे तुषार. आयकॉन म्हणून आज कामशेत या संघामध्ये खेळतोय. धावसंख्या 21, शुभ अंक मानला जातो. गणपती बाप्पांचा अंक आहे 21. पाहूया कोणत्या संघाला शुभ ठरतोय तो. पुढील चेंडू ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज गोलंदाज तुषार याचा सामना करेल. चला चला डेड बॉल आहे हा. आणि मैदान कोण आहे तो? अक्षय. मला वाटतं आपण मैदानाच्या बाहेर थांबायचंय. मैदानात सामना चालू आहे. आपण मैदानाच्या बाहेर थांबायचंय. खामशेत 11 या संघाला विनंती आहे. चला गोलंदाजीवरती ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. ओव्हर द विकेटचा मारा तुषार समोर. विजय वन बाउंड चौकार. लेग साईडच्या दिशेला आलेला हा विजय याच्या बॅट मधून खणखणीत दणदणीचा चौकार. या इकडे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तुम्ही लांबूनच पाहताय तिकडून. स्कोर कार्डवरती स्कोर आहे तो 1-25. दुसरं षटक. पहिलाच चेंडू हाताला तुषार यांनी पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलंय. सरळ चेंडू खामशेतला पाठवून दिलता. परत आणावा लागेल. परत एकदा ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तुषार. काय व्हेरिएशन पाहायला भेटलंय. खोलवरती टाकलेला चेंडू. तितकाच सन्मान दिला विजय यांनी चेंडूला. प्रॉपर क्रिकेट चालू आहे मैदानामध्ये. चला गोलंदाज सज्ज. रणजित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं रोहित याच्याकडून. अक्षय तुम्ही जिथे उभा राहिला ना बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर, त्यांनी खाली बसून घ्या. फलंदाजाला वाटतंय की क्षेत्ररक्षकच उभा आहे. जबरदस्त आकाशाला गवसणी घालणारा षटकार विजय याच्या बॅट मधून आला आणि दाखवून देतात आम्ही देखील कमी नाही. तुम्ही देखील आयकॉन असला तरी उगाचच आलो नाही. रायगड जिल्ह्यातून खेळाय. रायगड जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट दिग्गज खेळाडू आक्रमक खेळी खेळतोय तो विजय दाखवून देतोय. रायगड जिल्ह्यातून आलोय. सातारा जिल्ह्यामध्ये वैयक्तिक 26 या धावसंख्येवरती खेळी खेळतोय. व्हेरिएशन. चेंडू पडल्यानंतर चेंडूनं बाहेरच्या बाजूला वळण घेतलं. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरवला. रायगड जिल्ह्यातून आलेला हा संघ आणि स्वतः कर्णधाराच्या भूमिकेमध्ये खेळी खेळतोय तो विजय. नावातच विजय आहे. पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारा कव्हरच्या डोक्यावरून, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलेला गगनचुंबी षटकार. षटकाराने संघाची वाढलेली धावसंख्या पाहायला भेटते. स्कोर कार्ड वरती आक्रमण केलं गेलं तुषार याच्यावरती. संघाची वाढती धावसंख्या 39.
सलामीला आलेली जोडी मैदानात तटस्थ उभे आहे. आक्रमक फलंदाजी करतोय तो विजय. एकतर्फी गोलंदाजावरती आक्रमण करतोय. आक्रमक खेळी खेळतोय. वैयक्तिक 32 धावांची खेळी खेळतोय. चला टीम मीटिंग जास्त वेळ घेत जाऊ नका रोहित. 2 षटकानंतर संघाची वाढती धावसंख्या 39. वैयक्तिक 32 धावांची खेळी खेळतोय तो विजय. रायगड जिल्ह्यातून आलेला हा संघ आहे. रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर दिग्गज टेनिस विश्वातील खेळाडू आहेत. योगेश पेनकर सारखा महाड या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे उर्फ घाऱ्या. उस्मान पटेल रायगडचा टायगर. आकाश तारेकर दिग्गज खेळाडू आहेत, पण बेलदार समाजाचे देखील खेळाडू आहेत टेनिस विश्वात. पोलादपूरचा पोलाड आणि वंडर बॉय अजिंक्य पवार. बेलदार समाजाचे खेळाडू देखील कमी नाहीत. टेनिस विश्वात आपलं नाव लौकिक केलेलं आहे. ऋषी पहिला चेंडू. फाईनलेग दिशेला आलेला हा चौकाराने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 43. थ्रोचा नियम आहे. जो गोलंदाज थ्रो करेल तो बाद केला जाईल. संघातून नवीन गोलंदाज वापरला जाईल. काय टेनिस विश्वामध्ये ज्या व्यावसायिक खेळाडूंचं नाव आहे, पुणे जिल्ह्यात देखील व्यावसायिक जिल्हा म्हटलंच जाईल. आता जसं विद्येचं माहेरघर पुणे जिल्हा, परंतु आता क्रीडा विश्वात देखील व्यावसायिकांचा जिल्हा म्हटलं जाईल पुणे जिल्हा. ज्या जिल्ह्यामधून भरपूर व्यावसायिक खेळाडू उदयनमुख आहेत. आता सध्या फॉर्ममध्ये असलेला ऑल इंडिया दर्जाचा आयकॉन मुळशीचा बकासूर महेश नानगुडे आणि आक्रमक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असलेला वासिम शेख सारखा गोलंदाज, या दिग्गज फलंदाजासोबत आपले बेलदार समाजाचे खेळाडू देखील सलामीला जाऊन जबरदस्त खेळी खेळतात. नो चेंडू. गोलंदाज बॅन. नवीन गोलंदाज घ्या. चला नवीन गोलंदाज वापरा. वेळ वाया नका घालवू. बेलदार समाज देखील कुठे कमी नाही. पहिल्यापासून एक भटकी विमुक्त जात, या जातीमध्ये जाणला गेणारा हा समाज, परंतु उत्कृष्ट कामगिरी करतोय हा बेलदार समाज. बेलदार समाजातील खेळाडू, मोठमोठे खेळाडू चर्चेत आहेत. साहिल सारखा आहे. टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. चला भरपूर सामने खेळवायचे आहेत. दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे या बेलदार समाजात देखील. अमोल चव्हाण सारखा एक कर्जत भागामध्ये आपल्या नावाचा दबदबा केलेला खेळाडू आहे. चिरनेर या गावामध्ये पण साहिल चव्हाण सारखा खेळाडू आहे. तर अलीकडे आलं दक्षिण रायगडमध्ये आलं तर पोलाड अजिंक्य पवार, विजय. खालती चिपळूण रत्नागिरी तालुक्यात मध्ये गेला राजू चव्हाण, अजय. भरपूर खेळाडू पाहायला भेटतात. चला पंच जो निर्णय देतील तो योग्य आणि मान्यच करावा लागेल. पंच हे सातारा जिल्ह्यातील एक सातारा असोसिएशन मध्ये असलेले रविकांत चव्हाण सर. चला बॉल गोलंदाज अक्षय. आपण बाहेर थांबायचं. टीम आहे, आपण बाहेर थांबायचं. लाईव्ह चालू आहे. नाहीतर 2 धावाची पेनल्टी. अधिकाऱ्याच सकाळीच नियम सांगितले आहेत. आयोजक आहे तिथे. बाहेरून कोणताही खेळाडू आज जाणार नाही मैदानात. पण पंच बघताय तिथे, नाहीतर संघ बाद केला जाईल. आता स्वतः अंपायर रविकांत चव्हाण सर थर्ड अंपायरची भूमिका पाहणार आणि डिसिजन देणार, आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि अंपायरशी जर वाद केला तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. शेवटी बेलदार आणि बेलदार समाजच राहणार. सुधारणा करावी लागेल.
ISPL सारखी टुर्नामेंट खेळायची असेल बेलदार समाजातील खेळाडूंना तर सुधारणा करावी लागेल, बदल करावा लागेल. आता आपण आधुनिक आणि मॉडर्न युगामध्ये आहे. सर्व शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, कोणी अडाणी नाही. मॅच लाईव्ह पाहतोय, संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, बेलदार समाज पण पाहतोय. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच डिसिजन द्या आपला. पंच काय आहे? बॅन, गोलंदाज बॅन. चला नवीन गोलंदाज वापरा. चला सर्व बेलदार समाजातीलच खेळाडू आहेत, कोणीही बाहेरचा खेळाडू नाही. सहकार्य करा. चला सर्व इथं आलेले बेलदार समाजातीलच खेळाडू आहेत. संगम जाधव आपला कॉल रिसीव करायचा आहे. नवीन गोलंदाज अजय. चला बाळा. अवघड आहे. सर्व शिकलेली पोरं आहेत परंतु अडाण्यागतच वागतात. बॉल का? 5 धावा घेतलेत. संघाची वाढती धावसंख्या 44 वरती जाऊन पोहोचले. रणजितला आपली बॅट चालवावीच लागेल. आयकॉन खेळाडू म्हणून संघात दाखल केलाय परंतु आज काय फलंदाजी चालत नाही. तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट फेकी आणि एकच धाव. रणजित यांचा नक्कीच कदाचित आज दिवस नसेल. प्रत्येकाचा दिवस येतो. पुन्हा एकदा गोलंदाज अजय. लो फुलटाचचा समाचार आणि 1 बाउंस चौकार. जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न अयशस्वी. विजय याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. विजय घणाघाती प्रहारच करतायत. फक्त टार्गेट एक मोठी धावसंख्या उभी करायची आहे. समोर देखील रोहित सारखा विस्फोटक फलंदाज, अजय, तुषार दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे या संघात. त्यामुळे मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कलाटणी मिळू शकते. चला व्हेरिएशन पाहायला भेटलं गोलंदाजाकडे. चला गोलंदाज अजय 2 मिनिटं थांबा. अक्षय तुम्हाला आतापर्यंत 10 वेळा सांगितलंय खाली बसा. फलंदाज बीट होतोय तुमच्यामुळे. दिसताना बाउंड्री लाईन पाशी दिसताय. तुम्ही इथं या आणि बघा, नाहीतर स्टेज वरती येऊन बसा इथं. चला मॅच स्टार्ट करा. ऐकत जावा सांगितलेलं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलेला हा षटकार. आक्रमण केलं गेलं विजय यांच्याकडून. सकाळी त्यांची बॅट शांत होती परंतु दुपारच्या सत्रामध्ये चांगलीच बॅट बोलायला लागली. संघाची धावसंख्या वधारलेली 55 आणि वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय तो विजय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला लगावलेला 1 बाउंस चौकार. काय प्रॉपर क्रिकेटिंगचे फटके करतोय विजय. आम्ही देखील कमी नाही. टेनिस विश्वात आमच्याही नावाचा लौकिक केला जातो. 59 संघाची वाढती धावसंख्या 19 आणि वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय तो विजय. पाहूया आज विजय याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला भेटतंय का आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज अजय याचा सामना करेल विजय. स्लोवर ओव्हर पद्धतीने हाताळलेला चेंडू. फलंदाज बीट. फलंदाज 3 षटकाच्या समाप्तीनंतर मोरबा पवारवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 59.
चला बाळा जाधव, मैदानात सामना चालू आहे. लाईव्ह प्रेक्षेपण आहे. मैदानातून कोणी येऊ नका, कृपया विनंती आहे आपल्याला. चला गोलंदाज सनी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आहे सनी. हाणामारीचं षटक म्हटलं जातं. रणजित आयकॉन खेळाडू आहे. आयकॉनचीच भूमिका बजवावी लागेल रणजिताला. आणि हा फुलटॉस चेंडू, कव्हरला मारलेला फटका, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न यशस्वी आणि आलेला हा चौकार. आत्ताशी चौकार आलाय रणजित याच्या बॅटमधून आत्ताशी चौकार आलाय. चला आपण संयम घ्यायचा आहे. शैलेश आणि करण आपण संयम घ्यायचा आहे. आयोजन नियोजन आपण केलंय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला मारलेला फटका. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चला 46 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय विजय. पाहूया विजय यांच्या मार्फत आपल्याला अर्धशतक पाहायला भेटते का. आणि पहिला स्टेजच्या दिशेला लगावलेला षटकार आणि अर्धशतक. पुन्हा विजय आपण बॅट दाखवा. चला इकडे अभिनंदन करा. टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. अर्धशतक लगावलं विजय यांनी. जबरदस्त खेळी केली, आक्रमक खेळी केली. संघाची वाढती धावसंख्या 17. 15 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी केली. विस्फोटक आक्रमक फलंदाज विजय. जबरदस्त खेळी केली आपल्या संघासाठी. कालोय रायगड जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात गुरुदत्त स्टेडियमवरती खेळायला दाखवून दिलंय. साजेल अशी कामगिरी झाली. साजेल अशी. चला आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य दिलं श्रीमती रेखा दिलीप जाधव यांचे सुपुत्र मनोज जाधव. पुन्हा एकदा हा मोठा फटका षटकार, त्यांचा सत्कार केला जातोय लाईव्ह मध्ये. चला फोटो. पुन्हा एकदा षटकार, सलगचा दुसरा षटकार आलाय विजय याच्या बॅटमधून. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय, त्यांचा सत्कार केला जातोय बाळू जाधव यांच्या हस्ते. चला टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव. पंचांचे दोन्ही हात जमिनी लगत. वाईट चेंडू. चला ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज गोलंदाज सनी. ओ नो चेंडू आणि गली रजन मधून आलेला हा चौकार. या 5 धावा. फ्री हिट. पुढचा चेंडू विजयसाठी फ्री हिट. खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून पाहायला भेटलं. दुष्काळात 13वा महिना. 82 धावसंख्या स्कोर कार्ड वरती उभी आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले, अजून 2 चेंडू बाकी आहेत. हाणामारीचं षटक आणि आक्रमण केलं गेलं सनी यांच्यावरती विजय यांच्याकडून. ओ पुन्हा एकदा पंच राहुल. कडा आहे ना बॅटची कडा आहे. 1 धाव. एका धावाने संघाची वाढती धावसंख्या 83. शेवटचा चेंडू. फर्स्ट इनिंगची सांगता होईल शेवटच्या चेंडू नंतर. ओव्हर द विकेटचा मारा रणजित याने मारलेला हा फटका आणि खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार. जिंकण्यासाठी 24 चेंडू 88 धावांची गरज. डबल अट्टा. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल खामशेती संघाला. विजयने विस्फोटक खेळी केली. किती? 18 चेंडू 58 धावांची खेळी केली. एकाकी झुंज दिली या खेळाडूने. आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी बजावली. विजयचं अभिनंदन. चला वसई संघाचे कर्णधार संघ मालक सँडी चव्हाण यांचा देखील यशोचित सन्मान केला जातोय. त्यांनी स्टेजवरती यायचंय. आणि अकोले संघाचे कर्णधार
त्यांनी देखील यायचंय. त्यांचाही यशोतीचा सन्मान केला जाईल. अतिथी देव भव, मातृदेव भव, पितृदेव भव असं भारतीय आपल्या महाराष्ट्रातील भारतीय ज्ञानेश्वर महाराज. चला पंचांना थोडं कोल्ड्रिंक्स द्या, पाणी नको. संदेश जाधव साहेब, चला पंचांना कोल्ड्रिंक्स द्या, पाणी नको. एनर्जी पाहिजे थोडी. वातावरण आहे उन्हाचं, ऊन लागतंय भरपूर. चला वसई संघाचे कर्णधार संघ मालक सँडी, आपला सन्मान केला जाईल. आणि अकोले लांबून आलेला संघ आहे, अभिनंदन करावं लागेल या संघासाठी. आपल्या समाजासाठी खेळण्यासाठी आलेला आहे संघ. चला आपला संघ नायक आणि संघ मालक दोघांचाही यशोतीत सन्मान केला जाईल. नवतरुण मित्रमंडळ जाधववाडी यांच्याकडून. सामने भरवले जातात कशासाठी? एकच उद्देश, एकच हेतू आहे, कारण की सर्व बेलदार समाज एकत्र यावा, हेच उद्देश असतं. एकच उद्देश असतो आपला, कारण की संपूर्ण भारतभरामध्ये आपला समाज विखुरलेला आहे. तो एकवट करण्याचं काम असतं. त्याच्यासाठीच या टुर्नामेंट भरवल्या जातात. इथे कोणीही कोणाशी वाद घेण्यासाठी टुर्नामेंट भरवल्या जात नाहीत. एकत्रित प्रेमानं गोडीनं एकत्रित यावं, सर्वांची ओळख व्हावी, यासाठीच ही टुर्नामेंट भरवली जाते. चला दुसऱ्या इनिंगची खेळी सुरू. फलंदाज, स्ट्रायकर फलंदाज आहे तो रोहित. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये नॉन स्ट्राईकला आहे तो अजय. आणि गोलंदाज आहे तो आयकॉन. अठ्ठ्याऐंशी धावांचं टार्गेट आहे समोर. रोहित आणि अजय, आणि गोलंदाज आहे आयकॉन. गोलंदाज नागेश. आणि प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, गोलंदाजी करताना कोणीही चेरअप करू नका. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरुवातच निर्धाव वाईट चेंडूने झाली. इथं तुमचा गोंधळ एवढा की आम्हाला पुढील चेंडू नागेश यांचा. वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनी लगत. दोन्ही चेंडू खराब चेंडू हाताळले गेले नागेश यांच्याकडून. आज आपण आयकॉन म्हणून भूमिका बजावताय संघामध्ये. आयकॉन नावाप्रमाणेच खेळी देखील झाली पाहिजे. पंच निर्धाव चेंडू आहे ना? निर्धाव चेंडू. पहिलाच इनिंगचा पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू हाताळला नागेश यांनी. पुन्हा एकदा नागेश यांचा सामना करे रोहित. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. चेंडूने शरीराचा वेध घेतला आणि लेगबाई स्वरूपात आलेली एक धाव. लेगबाईच्या स्वरूपात ही मिळालेली धाव पंच ॲक्शनच्या भूमिकेमध्ये आपल्याला दाखवत आहेत. सातारा असोसिएशनचे पंच आहेत रविकांत चव्हाण सर, आणि पलीकडेच त्यांना सहकार्य करतोय तो राहुल. चला स्पीडअप घ्या. आजच्या दिवसामध्ये अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. वातावरणामध्ये बदल येतो, कधीही अवकाळी पाऊस येऊ शकतो. निसर्गात कधीही बदल होऊ शकतो. काही मनुष्य त्याच्या पुढे करू शकत नाही. सुईछेडचा प्रयत्न. चला
अशोक मामा यांचा देखील यशोतीत सन्मान केला जातोय. त्यांनी स्टेजच्या समोर यायचंय. त्यांचा सत्कार चला या. चला यांचा सत्कार सुभाष शेठ जाधव यांच्या हस्ते केला जाईल. चला या पटकन. चला संतोष साहेब यांच्या हस्ते सत्कार केला जातोय. एक मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरून लागवलेला एक्स्ट्रा षटकार. यूट्यूब कॅमेरामन चला येथे सत्कार केला जातोय. यशोतीत सन्मान केला जातोय अशोक मामा यांचा सातारा पोलीस दलात कार्यरत असणारे संतोष जाधव साहेब यांच्या हस्ते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा. यष्टीरक्षक रणजित कोणतीही चुकी करत नाही. आक्रमक फलंदाज माघारी पव्हिलियन मध्ये रोहित. चला एकाकी झुंज देणारा खेळाडूच मैदानातून बाहेर पव्हिलियन मध्ये माघारी डगआउट मध्ये, परंतु त्याची जागा चालवण्यासाठी फलंदाजाचं नाव काय आहे? जितू. जितूला आक्रमक खेळी खेळावी लागेल. मोठे फटके मारावी लागतील. पुन्हा एकदा बॉलिंग एंड करून गोलंदाज सज्ज आहे. नागेश याचा सामना करेल तो जितू. हो समोरच्या दिशेला लगावलेला हा खणखणीत झणझणीत षटकार जितूने आल्यानंतर दाखवून दिलं. जरी रोहित डगआउट मध्ये गेला तरी पण अजून मी मैदानात आहे. त्याची जागा मी चालवू शकतो. एका षटकानंतर संघाची वाढती धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचली. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधीही काहीही होऊ शकतं. कोणत्याही संघाला कोणत्याही खेळाडूला कमी लेखत जाऊ नका. पाठीमागील 8 दिवसामध्ये शाम्स ट्रॉफी तेलंगे या महाड गावात झाली. ऑल इंडियातील दिग्गज खेळाडू, मला वाटते आमदारांनी बोलवलेला संघ गोरसई बी सारखा भावेश पवार यांच्या नेतृत्वाचा संघ, परंतु तेवढ्या दिग्गज संघ होता त्या संघाला देखील पराभूत केलं पोलादपूरच्या संघाने. कोणताही फरदीन काजी, वंडर बॉय, भावेश पवार, सूरज केने दिग्गज होते खेळाडू, परंतु पोलादपूरचा पोलाड भारी पडला त्यांच्यावरती. पहिल्याच चेंडूवरती भावेश पवार यांना पाठीमागं पाठवण्याचं काम पोलाडने केलं. गोलंदाज रोहिदास यांचा सामना करेल अजय. कव्हरच्या दिशेने लगावलेला हा फटका जमिनीला गुदगुल्या घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चालला, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यश याच्याकडून पाहायला भेटलं. संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न, जबरदस्त फील्ड पाहायला भेटली. अशी फील्ड केली तर कदाचित या देखील खेळाडूंची निवड होऊ शकते. अजय, आज एका खेळाडूचा इतिहास या गुरुदत्त स्टेडियमवरती सांगितला जाईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. कोणत्याही प्रकारची धाव नाही. आज या गुरुदत्त स्टेडियमवरती बेलदार समाजाचा एक खेळाडू होता, ज्या खेळाडूचा एक इतिहास आज सांगितला जाईल. आज बेलदार समाजात देखील माहीत नाही, मी काही मोठेपणा सांगत नाही त्या खेळाडूचा, परंतु तो जेव्हा मैदानात जाईल त्यावेळेसच त्याचा इतिहास सांगितला जाईल. आर्थिक समस्या असल्यामुळे तो खेळाडू आज आपल्या बेलदार समाजातच खेळत राहिला, नाही तर कदाचित तो आज आपल्याला IPL मध्ये पाहायला दिसला असता खेळाडू. तो काही वेळात येईल मैदानात आणि दिसेल आपल्याला. पुन्हा एकदा वन बाउंड चौकार, कारण की ज्या संघ मालकाने तो खेळाडू खरेदी केलाय त्यांनी सांगितले जेव्हा तो मैदानात येईल तेव्हाच त्याचा इतिहास सांगितला जाईल. आणि त्याचं जर नाव सांगायचं म्हटलं तर कदाचित सर्वांना माहीत आहे. क्लासिकल शॉट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं यश यांनी. प्रथम सुटला चेंडू हातातून, पुन्हा चेंडू उडवला गेला, परत पुन्हा ट्राय केली आणि उत्कृष्ट झेल घेतली यश याने. नवीन फलंदाज मैदानात दाखल करायचा आहे.
उर्फ टोपण नाव बल्लीभाई, पण नवीन नाव पाहायला भेटेल पोलार्ड. शेवटी नाव सांगावं लागलं. आर्थिक समस्या होती त्याच्यामुळे तो खेळाडू आज बेलदार समाजाचंच प्रतिनिधित्व करतोय. कदाचित तो आज IPL सारख्या उच्च दर्जाच्या खेळपट्टीवरती दिसला असता हा कल्पेश मोहिते. मला वाटतंय मी लहान असताना, मी मोठेपणा सांगत नाही, त्याचा चेन्नई येथे त्याची निवड होती. आर्थिक समस्या त्याच्यामुळे तो थांबला गेला. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू हाताळला, पण त्याच्याच नेतृत्वात एक जबरदस्त खेळाडू त्याने तयार केला, अजिंक्य पवार. गुरु शिष्याची जोडी आज मैदानात पाहायला भेटेल आपल्याला. जाधववाडी या संघाचे दिग्गज आयकॉन म्हणून बोलवले संगम सूरज जाधव, संजय जाधव, रणजित फौजी यांनी. महाराष्ट्रातील A1 ची जोडी मैदानात थोड्या वेळात पाहायला भेटेल. मोठा फटका लगावला गेला आणि षटकार. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि षटकारच मारावी लागतील. संघाची धावसंख्या 28 या अंकावरती जाऊन पोचली. षटक समाप्ती 2 षटकानंतर खामशेत या संघाची 28 धावसंख्या आहे. हा चेंडू वंच समीकरण. समीकरणच एक आगळं वेगळं. गोलंदाज आहे तो यश. गोलंदाज आहे तो यश. पाहूया सकाळच्या सत्रामध्ये आपली गोलंदाजी जबरदस्त षटक हाताळलं तोच गोलंदाज यश. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकरचा फुल खरपूस समाचार घेतला. समोरच्या दिशेला हा षटकार. पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. षटकार. जितू यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. बबलू जाधव लाईनमॅनच्या भूमिकेत आहेत. पटकन चेंडू आत टाकायचा आहे. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. यश पहिल्याच चेंडूवरशी सहर्ष स्वागत केलंय. जितू यानं पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. चेंडू पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरवला. यानंतरचा सामना शृंगारतई गुहागर आणि चालू सामन्यात जो विनर संघ असेल त्यांच्यामध्ये पाहायला भेटणार. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून षटकार. षटकार. पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. षटकार. नागेश यांनी वेल ट्राय केलं परंतु झेल काय पकडू शकले नाहीत. नाव माहीत नाही त्या क्षेत्ररक्षकाचं. संघाची वाढती धावसंख्या ती 40. आक्रमणच करावं लागेल प्रत्येक चेंडूवरती. अजून 48 धावांची गरज आहे. आताशी अर्धा धावसंख्या उभारली. अर्धीच. निर्धाव चेंडू. पहिला षटकार, दुसरा निर्धाव, पुन्हा षटकार, पुन्हा निर्धाव आणि पाहूया आता पुन्हा षटकार पाहायला भेटतोय का. षटकार निर्धावची मैदानात चालू आहे खेळी. पुन्हा एकदा यश. निर्धाव असा चेंडू आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाही. थांबवलं गेलं. पूर्ण बीट केलं या फलंदाजाला. सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळले. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले. या षटकातील शेवटचा चेंडू यश याचा सामना करेल. तो फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. झेलबाद. सेकंड अटेम्प्टमध्ये झेल घेतला गेला आणि षटक समाप्ती. 3 षटकानंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती स्थिरावलेली 40. 6 चेंडू 48 धावांची गरज.
6 चेंडू 48 धावांची गरज. सामना पूर्णपणे मोरबा पवारवाडी संघ विजयीच झाला मानावे लागेल. 6 चेंडू 6 षटकार लावले तरी देखील होऊ शकत नाही, परंतु काही होऊ शकतं. एका बेलदार समाजाच्या गोलंदाजाने 57 धावा खर्च केल्यात. 57 धावा. पोलादपूरचा अनिकेत पवार गोलंदाज, त्याने 57 धावा खर्च केल्या आणि पोलादपूर तालुका प्रीमियर लीगमध्ये याच वर्षी याच हंगामामध्ये त्यांनी 57 धावा खर्च केल्या 6 चेंडूत. आणि समोर फलंदाज होता पोलादपूरचा पोलाद, त्यांचाच गुरु समोर होता, त्याच्यामुळेच दबाव आला असेल कदाचित. शेवटी फलंदाजाने सांगितलं की षटक समाप्त. नाही तर अजून किती धावा खर्च केल्या असत्या त्यालाच माहीत. आणि हा आलेला चौकार. सामन्यात फक्त आणि फक्त पूर्णच करायचं आहे. या गुरुदत्त स्टेडियमवर देखील त्यांनी कुठे सामना चालता कुठे गेला आणि जवळ आणून ठेवलेला हाच मोरबा पवारवाडी संघ होता. त्यांच्यासोबत प्रत्येक चेंडू नो फेकत होता. सचिन गोलंदाज. सचिन एकच जुना खेळाडू आहे सचिन. काय त्याची खेळी होती त्या भिवंडीच्या स्टेडियमवरती. मी बघितलं स्विच हिटचा फटका लगावला होता. देखना फटका या सचिनच्या बॅटमधून आला होता. आयकॉनिक बेलदार समाजाचा खेळाडू होता, परंतु आता शेवटी अनुभव वैमान झालं की बदल होतच असतो. तसं म्हणता येणार नाही वय, कारण की कृष्णा सातपुतेसारखा खेळाडू जरी अजून 45 वर्षाचा 18 वर्षाच्या खेळाडूगत खेळी खेळतोय, बेलदार समाजातील खेळाडू लगेच वय झालं सांगून चालणार नाही. आणि हा कव्हरच्या दिशेला लगावलेला एक्स्ट्रा षटका. संघाची 57 धावसंख्या झाली. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. मोरबा पवारवाडी संघाला माहीत आहे आपण सामना एकतर्फी विजयी झालो. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला लागवलेला फटकार आणि चौकार. अभिनंदन दोन्ही संघांचं. चला चला, मोरबा पवारवाडी संघाने गुहागर संघ नाणेफेक केली जाईल. स्टेजच्या समोर यायचं, लगेच यायचं आहे. चला, या दोन्ही संघाचे कर्णधार चला. नाणेफेक पंच या सावलीत नाणेफेक केली जाईल. उन्हाचा तडाखा भरपूर आहे.